नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकमत लाईव्ह मध्ये। मी अश्विनी जाधव केदारी। पुण्यातल्या AISSM या महाविद्यालयाच्या मैदानावर परवा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्या कार्यक्रमाची जय्यत तयारी सध्या पुण्यामध्ये या महाविद्यालयाच्या मैदानावर सुरू आहे। खरं तर राहुल गांधींचा छात्रों की गूंज हा कार्यक्रम विविध राज्यांमध्ये खरं तर होतोय आणि पुण्यामध्ये याचं खास करून आकर्षण असणार आहे किंवा चर्चा यासाठी होते, कारण पुणे हे विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं आणि त्याच पुण्यामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे। त्यामुळे काँग्रेसच्या राज्यातल्या महाराष्ट्र राज्यातल्या सगळ्याच नेत्यांनी या कार्यक्रमासाठी अगदी जय्यत तयारी केलेली आहे। मागच्या 2-3 दिवसापासून आपण जर बघितलं तर काँग्रेसचे राज्यातले जे नेते मंडळी आहे ते पुण्यामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। दररोज पत्रकार परिषदा होत आहेत आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर हे सगळे काँग्रेसची नेते मंडळी जे आहेत ते बोलतायत। या ठिकाणी ही तयारी मी तुम्हाला अगदी बेसिक हे सुद्धा दाखवते की कशा पद्धतीने तयारी या ठिकाणी सुरू आहे। वेगवेगळ्या स्टँडीज ज्या आहेत त्या स्टँडीज तयार करण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे। त्याचबरोबर काही वेळापूर्वी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, त्याचबरोबर सतेज पाटील अशा काँग्रेसच्या या सगळ्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली आहे, ज्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी या सगळ्या गोष्टीचा आढावा घेतलाय। कारण असं आहे की पुणे पोलिसांनी तब्बल 30 अटी नियमावली ज्या आहेत त्या या कार्यक्रमासाठी दिलेल्या आहेत आणि त्याचं पालन करूनच या कार्यक्रमाला परवानगी अशी देण्यात आलेली आहे। त्यामुळे साहजिकच या सगळ्याकडे लक्ष लागून असणार आहे। पण हा सगळा आढावा जो आहे तो आढावा या सगळ्या राज्यातल्या काँग्रेसच्या नेत्या मंडळींकडनं घेतला जातोय आणि पत्रकार परिषदा वारंवार घेतल्या जात आहेत, कारण छात्रों की गूंज या कार्यक्रमाचं विशेष खरं यासाठी पुन्हा मानलं जात आहे, कारण त्या कार्यक्रमावर थेट मुख्यमंत्र्यांनी सुद्धा एक प्रकारे टीका केली आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो। मुख्यमंत्र्यांचं असं म्हणणं होतं की या कार्यक्रमाला फक्त काँग्रेसच्या विचारांचे जे लोक आहे त्यांनाच या ठिकाणी काँग्रेसनं बोलवले आहे किंवा काँग्रेसच्या ज्या काही शाळा किंवा शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यातल्याच विद्यार्थ्यांना फक्त या ठिकाणी परवानगी वगैरे देण्यात आलेली आहे असं मुख्यमंत्र्यांनी टीका केली। त्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुद्धा उत्तर दिलंय की विशिष्ट प्रकारचा बारकोड या ठिकाणी आहे आणि त्या बारकोडवर रजिस्टर करून विद्यार्थ्यांना या ठिकाणी या कार्यक्रमाला हजेरी लावता येणार आहे। विशेषतः विद्यार्थिनींना अधिक प्राधान्य दिलं जाणार आहे, कारण विद्यार्थिनींचे किंवा महिलांचे अनेक प्रश्न आहेत, त्या प्रश्नांवर राहुल गांधी हे बोलणार आहेत, विद्यार्थिनीशी संवाद साधणार आहेत आणि एकूणच अशा पद्धतीचं हे सगळं कार्यक्रमाचं स्वरूप जे आहे ते असणार आहे। पण मागच्या 2-4 दिवसांमध्ये छात्रों की गूंज या कार्यक्रमाची जी काही चर्चा पुणे शहरामध्ये होते याबाबत खरं तर चर्चा खूप जोरदार सुरू आहेत। पण या ठिकाणी काही विशेष आपण काय म्हणू शकतो, कशा पद्धतीनं या ठिकाणी सगळं नियोजन असणार आहे ते देण्याचा या ठिकाणी रूट कसा आहे तो सगळं या फ्लेक्सवर देण्यात आलेला आहे। समोर तुम्ही व्यासपीठ बघत आहात, या व्यासपीठावर सुद्धा अगदी मुख्य व्यासपीठापासून बऱ्याच अंतरावर या ठिकाणी बॅरिगेटिंग करण्यात आलेलं आहे। कुठल्याही प्रकारची अनुचित घटना होणार नाही याची काळजी पुणे पोलिसांनी घ्यायला सांगितलेली आहे आयोजकांना। आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी वारंवार याचा मुद्दा याच मुद्द्यावर ते बोललेत की हा कार्यक्रम कुठल्या पक्षाचा नाहीये, काँग्रेस पक्षाचाही हा कार्यक्रम म्हणून आम्ही प्रमोट करत नाहीये, तर हा राष्ट्राचा कार्यक्रम आहे। अशा पद्धतीनं आम्ही जाणार आहोत आणि काँग्रेसचा झेंडा सुद्धा तुम्हाला या कार्यक्रमामध्ये दिसणार नाहीये। त्यामुळे अर्थात आता राहुल गांधी कशा पद्धतीनं संवाद या सगळ्या विद्यार्थिनींशी किंवा एकूणच जेन झी आपण ज्याला म्हणतो यांच्याशी साधणार, नेमकं ते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून असणार आहे। पण या 2 दिवसाच्या दरम्यान म्हणजे आज आणि उद्यामध्ये आणि अगदी कार्यक्रम होईपर्यंत भाजपकडून किंवा इतर पक्षांकडनं या कार्यक्रमाच्या बाबतीत काय काय आणखी प्रतिक्रिया येतात, त्यावरून काही कार्यक्रमाचं स्वरूप बदलतंय का, या सगळ्या विषयाच्या घडामोडी ज्या आहेत त्या लोकमतच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतील। तुर्तास इथेच थांबते। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।